बन जाए, काम करो ऐसा की पहचान बन जाए, कदम चलो ऐसा की निशान बन जाए. असं काम करा, जगाच्या लक्षात राहावं असं काम करा. असं नका काम करू. आपण वारल्यानंतर सुद्धा लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, त्याला म्हणायचं चांगलं काम केलं. असं नाही म्हणलं पाहिजे लोकांनी की बरं झालं हो गावची पिढा गेली, ह्या माणसाने कधी माणसात माणूस ठेवला नाही. असं नका जगू, चांगलं काम करा. आपलं किनवट आहे, किनवटच्या बाजारामध्ये सकाळी सकाळी एक मावशी वांगे विकायला बसली. 1-2 क्विंटल वांगे. आणि एक जण आले सकाळी सकाळी, काका म्हणले, काका म्हणले कसे दिले मावशी वांगे? म्हणले 50 रुपये किलो. द्या म्हणले 2 किलो. 100 रुपयाचे 2 किलो वांगे घेतले. मावशी म्हणल्या, काका बरं झालं सकाळी सकाळी भवानी झाली तुमच्या हाताने, तुमचे हात लागले, माझे 2 क्विंटल वांगे आत्ता विकतील. बरं झालं तुम्ही सकाळी सकाळी तुमचा हात माझ्या वांग्याला लागला, भवानी केली, चांगलं झालं. पण हे काका म्हणले, मावशी काय माझ्या हाताचं घेऊन बसलीस? या हाताने बापदादाची 50 एकर जमीन विकली. वांग्याचं काय घेऊन बसले? आशेचे कायचे हात आहेत. या हाताने कोणाकोणाचे बांधव कोरलेत, कोणाकोणाचं वाटोळं केलंय. होय हा, इकडं बांधव कोरतेत का नाही? का बांधच राहिले नाहीत? ठेवलेत का बांध का नाही? धुरा 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 राहिलाय का गेला पार नांगरानी? धुरेच राहिले नाहीत. धुराच ना. धुरा म्हणजे आमच्या तिकडे बीडकडे बांध म्हणतात आणि इकडं धुरा. धूर निघायची वेळ आली पठ्ठ्याची, पण धुरा ढकलल्याशिवाय राहत नाही. असे माणसं आहेत. काय करावं? बदलच नाही, परिवर्तनच नाही. किती केलं बरं. हां, कोणासाठी बरं, कुणाचा धुरा ढकलता तुम्ही? सख्या भावाचंच ना. मग विचार करा, जेव्हा रक्त रक्तावर उलटतं तेव्हा महाभारत घडतं, आणि जेव्हा रक्त रक्ताचे प्रामाणिक राहतं तेव्हा रामायण घडतं. आम्हाला रामायणाची गरज आहे, म्हणून प्रामाणिक राहा एकमेकाशी. थोडंसं चांगले ओळखत जा, चांगलं काम जीवनामध्ये करा. देशासाठी, देवासाठी, दुसऱ्यासाठी ज्यांनी काम केलं त्यांचा इतिहास झाला आहे. म्हणून हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. बीज वाढवण्याचं काम करायचं. बीज शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आता बीज हा शुद्ध शब्द आहे, पण आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर बी आहे की नाही. आपल्याकडं सोयाबीनचं पीक जास्त असतं आहे का नाही. आता आमच्या तिकडं पण काय झालं, बीड जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनच उगवलं नाही काही शेतकऱ्याचं. एकदा पेरलं उगवलं नाही, दुसऱ्यांदा उगवलं नाही, तिसऱ्यांदा उगवलं. मग लोक काय म्हटले, काही नाही हो, बीज खोटं लागलं आहे का नाही. ब्याची कंपनीच खोटी लागली, उगवलंच नाही. काय नाही उगवलं? बी. बरं आता मला सांगा, सोयाबीनचं बी खोटं लागलं तर 2दा-3दा शेतकरी नवीन पिशव्या बॅग आणून पेरल, पण हे बी खोटं लागल्यावर कळालं का नाही? होय घुगे साहेब, हे बी खोटं लागल्यावर हे. आणि अशा बऱ्याच ब्यानी बऱ्याच ब्याचं वाटोळं केलंय. काय बी काय साधं आहे का म्हणता? म्हणून परी पाहे बीज शुद्ध अंगी विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. माऊलीच्या कुशीतून ज्ञानोबरायांसारखं विद्वान रत्न त्या मुशीतून जन्माला आलं. काय वाचते? पालखी. हा, तर ती कुशी फार पवित्र आहे. बीज भगवान बाबाच्या आईची कुशी पवित्र होती म्हणून बाबासारखे जन्माला आलेत. आईची कुशीच पवित्र लागते. कितीही जपी तपी ज्ञानी संन्यासी ब्रह्मचारी असू द्या, पण प्रत्येक जण आईच्या उदरातूनच जन्माला येत आहे ना, म्हणून आई श्रेष्ठ आहे.
हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. भूमीमध्ये काय मर्दपणा हे आलेल्या पिकावरून कळतं ना. एखाद्या गावामध्ये मुलगा जर धिंगाणा करत असेल तर म्हणत नाहीत हा मुलगा, याचं काय नाव आहे, अहो याच्या बापाचं नाव काय म्हणतात. मग सांगितलं का अमके अमके, बरोबर आहे, मग द्या सोडून. अरे बापच तसा आहे तर मुलगा कसा नीट जन्माला येईल असं. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, म्हणून माता माऊल्यांनो, तुम्हीच, आपला देश हा युवांचा देश आहे. म्हणून तरुण पिढीला घडवण्याचं काम हे आईचं आहे आणि वडिलाचं आहे, दोघाचंही आहे. म्हणून मुलांनी सुद्धा आणि अलीकडं आई वडिलांनी फार संपत्ती कमवण्यापेक्षा संतती चांगली कमवा, हे सर्वात महत्त्वाचं आहे. चांगलं वागा, चांगलं जगा, चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं बोला. डोक्यात चुकीचे विचार टाकू नका आणि पोटात चुकीचं अन्न टाकू नका, दोन्ही खराब होणार नाही. एवढं जीवनामध्ये करा. पण आजच्या जगामध्ये सुद्धा काय झालंय, जे चांगलं काम करणारी माणसं आहेत समाजामध्ये त्यांनाच त्रास होतोय. हां, बरोबर आहे का नाही? चांगलं काम करणाऱ्या माणसाला तुम्हाला उदाहरण देता येईल. एक घर मालक असतात, मालक, आणि त्यांच्याकडे एक बोकड आणि एक घोडा, दोन्ही पाळलेलं असतं. एक बोकड आणि एक घोडा. आता घोडा जरा आजारी पडतो आणि घोडा आजारी पडल्यावर, आता जनावराचे सुद्धा डॉक्टर आहेत, जसे माणसाला डॉक्टर आहेत तसे जनावराचे डॉक्टर. मग ते जनावराच्या डॉक्टराकडे घोड्याला घेऊन गेले. घोड्यावर पूर्ण ट्रीटमेंट केली 6 महिने. जगातले जेवढे औषध उपचार मेडिकल सर्व केलं, पण घोडा काही दुरुस्त व्हायला तयार नाही. शेवटी मग म्हटले आता काय करावं. मग एके दिवशी डॉक्टरांनी सांगितलं मालकाला, म्हणले मालक, उद्या सकाळी जर घोडा स्वतःच्या पायावर उभा राहिला तर ठीक, नाहीतर त्याला मी मरायचं इंजेक्शन देणार. आता सर्व औषध उपचार संपलेत. हे ऐकलं बोकडानी. आता बोकडाचा मित्र होता ना घोडा. रात्रीच्याच 12 वाजता गेला आणि घोड्याला सांगितलं, मित्रा, सकाळी स्वतःच्या पायावर उभा राहा, नाही तर तुला मरायचं इंजेक्शन देऊन मारून टाकणार आहेत. मग मरणाच्या भीतीने 6 महिने न उभा राहणारा घोडा उभा राहिला आणि लागला थोडा थोडा चालायला. मग मालकाने फोन केला डॉक्टरांना, डॉक्टर साहेब चमत्कार झाला. म्हणले कसं काय? अहो म्हणले घोडा उभा राहिला, पायावर चालायला लागलाय. नाही नाही म्हणले बरं झालं, पण घोडा जरी पायावर उभा राहिला, चालायला लागला, तरी डॉक्टर साहेब तुम्ही घरी यायचं बरं का. म्हणले कशाला? अहो म्हणले घोडा चालायला लागला, आनंद झाला, मग त्याच्यासाठी पार्टी द्यावी लागेल ना. ठीक आहे म्हणले या. मग डॉक्टराला बोलून घेतलं. पार्टी कशाची? बोकडाची. कळालं का? ज्या बोकडाने सल्ला दिला त्यालाच कापून खाल्लं. आता जगात सध्या तसंच आहे, सरळ माणसाचाच कार्यक्रम लवकर लागतोय. हां, ज्याला जास्त लबड्या करून जमतील ते मोठे माणसं होतात. खऱ्या माणसाच्या वाट्याला कोण येऊ देत आहे? एक बकरून 17 मुलांनी. कळालं का नाही? हां, अशी परिस्थिती आहे. काय करता? जे अभंगावर कीर्तन करतात त्यांच्या तारखा कुणी ठेवत नाही.
आणि ज्याचा ना अभंगाचा संबंध नाही त्याच्या तारखा भेटत नाहीत. टावर खालीच रेंज गेली, करता काय? हा, बरोबर आहे का नाही? दारिद्र्य रेषेखाली नावं कोणाचे, घरकुलं कोणाला भेटतं? गरीबाला. जवळचा कार्यकर्ता असलं की पहिलं दाखवून दुसरं बिल पास. खऱ्या विहिरी कोणाला भेटल्या? ज्याने विहिरी खोदल्या त्याचं बिलच पास नाही, ज्याने पहिल्या दाखवल्या बिल उचलून मोकळे. असली परिस्थिती आहे. काय आहे? वारकऱ्याला आणि शेतकऱ्याला काय आहे? होय महाराज सर, महाराष्ट्र शासनाचा 5,000 रुपये पगार झालाय भजनी मंडळाला. आपल्याकडे आला का नाही? नाही होय पकवाजे महाराज. विनेकरी बाबा बाबा म्हणले विण्याच्या तारा ओढू ओढू मेलो ताई, रुपया नाही अजून. कुणी आपल्याच गळ्यात तार ओढू ओढू मेलो, रुपया नाही. आमच्या तिकडे भजनी मंडळाला पगार आहे आता महाराष्ट्र शासनाचा 5,000 रुपये झालाय. पण कोणाला? ज्याने आयुष्यात भजनाचं तोंड बघितलं नाही त्याला. भजन करणारे मेले हुरडू हुरडू. फाईल आहे. हा होय महाराज. चौकदार खरं म्हणले चौकदार मी. फाईल. आता आमचा पाक वाज आहे. होय महाराज. तसा वाजत नाही, अगोदर कणिक खातून मग आवाज काढतो. तपे विन दैवत दिदल्या विना प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. मुंडे साहेब, ग्रामपंचायतला निधी मंजूर करायचा असेल किंवा तीर्थ विकासाला, कळालं का नाही? आलं सगळ्याच्या लक्षात. त्याच्याशिवाय फाईल पुटपच होत नाही महाराज. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहिती? आम्हाला सर्व माहिती आहे. महाराष्ट्र शासनाचा आमच्या संस्थांना ब दर्जा आहे. ब दर्जा, क दर्जा, शासन बिसन हे सर्व माहिती आहे ना, त्याच्यामुळे सर्व माहिती आहे. असं आहे महाराज अलीकडच्या काळात. म्हणून हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. पण हे सगळं कळालं पाहिजे. होय हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरत शेवटी बा काळ बांधून देईल. सरत शेवटी बा काळ बांधून देईल. सरत शेवटी बा काळ बांधून देईल. सरत शेवटी बा. हे जनार्दनी आमचं काय वाजाईल. हे जनार्दनी आमचं काय वाजाईल. काय वाजाईल. पिंगळा 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 वाजवारी. कोणी बोली तो देव पिंगळा वाजवारी. पिंगळा वाजवारी. कोणी बोली तो देव पिंगळा वाजवारी. पिंगळा वाजवारी. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे. लटकन बोला मी वर्तमान खोटे. वर्तमान खोटे. लटकन बोला मी वर्तमान खोटे. वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. अवघा अवघा धागड निघा. अवघा धागड निघा. अवघा धागड निघा. अवघा धागड निघा. धागड निघा. अवघा धागड निघा. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा भारी. सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. अहम वाघ्या सोहम वाग्या प्रेम नगरा भारी. सावधोनी भजनी लागा देव करा
एकदा. वा वा, ज्ञानेश्वरी ताईने छान पिंगळा गायला बरं का. पिंगळा ऐकायचं म्हणल्यावर किती लागतात. इथं तुम्हाला ऐकायला मिळालं. आता जरासं आवडलं तर टाळ्या बिळ्या कीर्तनात जोरात वाजवायचं बरं का, कारण हे ॲक्युप्रेशर आहे. आता अलीकडं माणसं अटॅकनी चाललेत. कीर्तनात बसलं तर असं तिथं झिमेलेवणी नाही करायचं. हाताला काहीतरी लागावं अशी टाळी वाजवायची, म्हणजे अटॅक येत नसतो. करा भजन विठ्ठल. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकाराम महाराज म्हटले हेच आम्हाला काम करायचंय, बीज वाढवावे नाम. भगवंताच्या कामाचं बीज वाढवण्याचं काम आम्हाला करायचंय. जे ज्ञानोबराय तुकोबरायने केलं, भगवान बाबाने जे केलं तेच आपण पुढं. आता आम्ही तरी तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही मधले पोस्टमन आहेत. फक्त इमानदारीने तुमच्यापर्यंत मनी ऑर्डर पोहोच करणं आमचं काम आहे. बरोबर आहे का नाही. ते देवाचं आहे सर्व, आपलं काय. आणि तुम्ही आम्ही तर टी व्हीचे खोकेत, रिमोट त्याच्या हातात आहे. माणसं नाही का म्हणत अहो अचानकच गेले, काय आपल्या हातात आहे. हां, आता बघा गाडीचे ॲक्सिडेंट होतात आपण म्हणतो, पण या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब गेले. विमानाचा अपघात झाला हो, विमानाचा. काय करणार तुम्ही. माणसाच्या काहीच हातात नाही, त्याच्या हातात आहे सगळं. आपण म्हणतो गाडीचा ॲक्सिडेंट होतो, पण विमान 1-2 गिरट्या मारलं, खाली घसरलं, काही नाही हो. काही कोणाच्याच हातात येत नाही असं म्हणतात का. मग ते तर राज्याचे उपमुख्यमंत्री होते, किती पोलीस बंदोबस्त लावला असता, काही लावलं असतं, पण नाही. एक सांगू का, रामाला कृष्णाला यांना सुद्धा अवतार संपवावे लागले. देह जाईल, 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 देह प्रमाण दिलं. देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. देह जाणार आहे. आता आम्ही कीर्तन करतो म्हणजे आम्ही राहणार आहेत का. नाही. आता आम्ही तर यायला 400 किलोमीटर, जायला 800 किलोमीटर. गेली 30-35 वर्ष झालं आम्ही समाजात फिरतोय. आंध्रा, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, रोज उठलं की हेच काम आहे. आम्हाला कितीतरी लोक म्हणतात थोडंसं रात्री जागरण कमी करा, पण आमची ड्युटीच रात्रीची, करणार काय. काही नका. पाळोदे साहेबाकडं आम्ही फराळाला बसलो, ते म्हणले दही घ्या. म्हणलं भांडवल बसल. बरोबर आहे का. खूप आवरावं लागतं ना. भांडवल म्हणजे कळालं ना, आवाज. भाषण केलं तर राशन आहे. बरोबर आहे का नाही. होय मुंडे साहेब, अध्यक्ष महाराज, घोगे साहेब, कुठून कुठं यावं लागले तेव्हा बुक्का नारळ आहे. काय बुक्का. घोगे साहेब पाहायलाच लागले बा. मग आता हा सोपा खेळ आहे का. रस्त्याने गाड्या घोड्या यायचंय, सोपा खेळ आहे का.
आता बऱ्याच लोकांना वाटतं महाराज लोकांचं चांगलं आहे. अजिबात नाही. रोज दिवसभर कष्ट करणारा माणूस मुंडे साहेब रात्री 7, 8, 9ला पाठ टाकतो. आम्ही लोक रात्र झाली की आम्हाला उजडलंच. रात्रीचेच आमचे 9 ते 11 कीर्तन आणि त्याच्यानंतर प्रवास. म्हणून महाराज लोक लवकर जातात. खायला चांगलं असे पण ते त्यांना आयुष्य जास्त नसतं, कारण ह्या जागरणाने पूर्ण हे होतं. पण काय आहे, प्रत्येकाने आता समजा आम्ही रोज बघतो आपण रस्त्याला ॲक्सिडेंट होते, मग सोडायचं का नाही? आपल्या हातात जे ईश्वराने कर्म दिलंय ते करत राहायचं. आता आमचं काम काय आहे आणि आपण कोण करणार आहेत? परमेश्वराने त्या कामासाठीच तुम्हाला जन्माला घातलंय. धर्माचा प्रचार करणं. आपण बाबाचे पाईक आहोत, वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. म्हणून वारकरी संप्रदायासारख्या पंथावर प्रेम करा, ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथावर प्रेम करा आणि ज्ञानोबरायासारख्या संतावर प्रेम करा. आयुष्यात कमी पडणार नाही. जीवनात हे करा. तरुण मंडळी चांगलं काम करा. दारू पिऊ नका, गुटखा माणिकचंद बाबा खाऊ नका. कळालं? वयाच्या 25 वर्षापर्यंत गाढवासारखे मेहनत करा. आयुष्यभर राजासारखं जगाल. अभ्यासच करा. रात्रीचा दिवस करा, अभ्यास करा. 22 घंटे जेव्हा अभ्यास करायचा, UPSC MPSC परीक्षा देतात तेव्हा कलेक्टर होता येतं. आणि तरुणांनो, स्वतःचं अस्तित्व हे स्वतःला निर्माण करावं लागतं. स्वप्न मोठे ठेवा. या ठिकाणी बरीच तरुण मंडळी कीर्तनाला बसलेली. तास ना तास मोबाईल पाहण्यामध्ये घालू नका. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. तरुणांनो, पुस्तकाशी मैत्री करा, पुस्तक मित्र बनवा आणि अभ्यास करा. स्वप्न मोठी ठेवा. तुमचा बाप शेतकरी असेल तर आपण आयुष्यात ठरवा की आम्हाला जीवनात काहीतरी बनायचंय. एके ठिकाणी सुंदर म्हटलेलं आहे, सपने वो नहीं जो नींद में आए, सपने वो है जो पूरे किए बिना नींद न आए. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब त्यांचं हे वाक्य आहे. स्वप्न त्याला म्हणू नका की जे झोपेत पडतं, स्वप्न त्याला म्हणा पूर्ण करेपर्यंत ज्याला झोप लागत नाही, त्याला म्हणतात स्वप्न. तसं जीवनामध्ये ठरवा. एक चहा विकणारी व्यक्ती जर देशाचे पंतप्रधान होत असतील तर काय स्वप्न आहेत ती. तरुण पिढी, जीवनात ठरवा, मला PSI व्हायचं, SP व्हायचं, MBBS डॉक्टर व्हायचं. BHMS तरी व्हाल. SPचं स्वप्न पाहिलं तर PSI तरी व्हाल. पण स्वप्न मोठी बघा कधी पण जीवनामध्ये. काही माणसं बोलताना म्हणतात आमच्याकडे काहीच नाही हो, आम्ही शून्यातून मोठी झालोत. पण एक सांगू का, अंक किती मोठा असू द्या पण शून्याशिवाय अंकाला किंमतच नसते. म्हणून जी माणसं शून्यातून वर येतात तीच जमिनीवर राहतात आणि मोठी तीच लोक होतात. ज्याला गरिबी टोचती ना तीच माणसं जीवनात मोठी होतात. म्हणून शेतकऱ्याची ऊसतोड कामगाराची मुलं कलेक्टर SP व्हायला लागलेत. गरिबी सलली पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला गरिबी सलती ना तेव्हा बरं का तरुण पिढी, आज आम्ही सुद्धा 700-800 किलोमीटर इथपर्यंत कीर्तनाला आलोत. तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही आमची. एकच अपेक्षा आहे तरुणांनो, वेळ वायाला घालू नका. मोबाईल बंद करा आणि एक डोक्यात घ्या, ज्याच्याकडं तुमचं काम आहे त्याचा मोबाईल तुम्हाला कधीच येत नाही. बिना कामाचेच मोबाईल येतात. गुड मॉर्निंग, गुड नाईट. तू म्हणतो म्हणून सूर्य उगवला आणि हा म्हणतो म्हणून मावळला का? आणि जेवले का उपाशी आहेत का? साधूसुद्धा उपाशी राहणार. मग म्हणावं आम्ही काय उपाशी राहणार? काय नाही. तास ना तास वेळ घालू नका. तरुण पिढीने तर आपलं लक्ष केंद्रित करा अभ्यासावर आणि जीवनात मोठे व्हा. चांगलं शिक्षण घ्या, सुसंस्कृत बना आणि आपलं भविष्य तरुण पिढी आपण घालवा. आणि शहाण्या माणसाने सुद्धा दारूच्या नादी लागू नका. दारूने लिव्हर गेले कामातून. इथं कुणी दारू पित नसेल आहे का नाही? फार आमच्या तिकडं पितात, इकडं नाही. इकडं दारूचा वास सुद्धा घेत नाहीत लोक, आहे का नाही? फार सज्जन आहेत तुम्ही.
गप बसले माणसं, काहीच बोलायला तयार नाहीत. दारू गांजा मत पिओ अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा पिऊ नका. आणि माता माऊल्यांनो, सगळ्यांनी सासू सासऱ्याला सांभाळा. आमच्या तिकडे एक रोग आला, बऱ्याच सुनानी सासू सासऱ्याचे कपडे धुतले नाही, हाताला रोग झाला. आला का इकडं? आला? पेपरला बातमी आली नसेल, येईल. बरं का? तुम्ही जर आज सासू सासऱ्याची सेवा केली तर उद्या सून तुमची करेल. नाही तर तुम्ही जसे सासू सासऱ्याला वागणून दिली त्यापेक्षा तुमचं वाईट होईल. लक्षात ठेवा बरं का. हां, गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. सन्मान द्या आणि सन्मान घ्या. या हाताने करायचं आणि याच हाताने फेडायचं. आता सुट्टी नाही कोणाला. हां, काही डोक्यात धरायचं नाही. मी म्हणणाऱ्याची दादागिरी संपुष्टात आली आता. कोणी दादा नाही बेदा नाही. आलं का नाही लक्षात? पूर्वी होतं एका कुणाकडं मुद्दान काहीकडं गुद्दा. मी म्हणणारे गुद्दा, दादागिरी करणारे संपले. जे बुद्धीने चालेल तेच पुढं जातील. संपले ते दिवस. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कोरोनाने आपल्याला बरंचसं शिकवलंय. पुण्य जीवनात नाही करता आलं ना, अजिबात करू नका. पण पापाची भागीदारी होऊ नका. कोणाचं चांगलं करता आलं नाही तर अजिबात करू नका. पण वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. जीवनात तुमचं कधीच वाईट होणार नाही. सद्भावना ठेवा. हेच जीवनामध्ये काम करा. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. एकदा वर हात करा. ज्ञानू करा भजन. विठोबा रखुमाई